श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, मोरपिसाला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर याच मोरपिसाचे काही उपाय आणि फायदे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर पहिला जो उपाय आहे तो म्हणजे कालसर्पयोग. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पयोग आहे अशा व्यक्तीने 7 मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवावेत. 7व्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावेत. त्यासोबत अजून 11 मोरपंख वाढवावेत. कालसर्पाचा प्रभाव कमी होतो. प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावे. वैवाहिक जीवन, पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे. राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस लावावा. राहूची महादशा. ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे. राहूचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. जर तुमची मुले हट्टी व तापट असतील तर मुले खोडकर आणि जिद्दी असतील तर मोरपंख माथ्यावर धारण करून द्या अथवा एका लहान हातपंख्यात मोरपीस लावावे व त्याने मुलाला हवा घालावी. तापट व हट्टी मुले शांत होतील. स्वयंपाकघरातील वास्तुदोष. स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडीसोबत 2 मोरपीस बांधावे. पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे शत्रूला मित्र बनवण्यासाठी. पुष्प नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव काढून रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यामध्ये प्रवाहित करावे. याने शत्रू मित्र बनतात. लहान मुले रात्री घाबरणे, रडणे. चांदीच्या ताईतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा. या उपायाने लहान मूल रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही. प्रगतीसाठी. घरातील आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते व घराची व कुटुंबाची प्रगती होऊन घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. देवघर. आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून पुजावे. सुखमय जीवन. वृंदावनात घराघरात सुख समृद्धी नांदत होती. मोरपीस कोठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते. कार्यक्षेत्रात तसेच घरात 6 मोरपंख स्थापित केल्यास सुख, शांती निर्माण होऊन चिंता दूर होतात. असं हे मोरपंखाचे छोटेसे उपाय. यामुळे सुख, शांती व समृद्धी नक्कीच येते. तर अवश्य तुम्हाला जी कोणती समस्या आहे त्यानुसार तुम्ही मोरपिसाचे हे उपाय अवश्य करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.